प्रतिष्ठान भाजीमारी तालुका पारसुणी जिल्हा नागपूर अंतर्गत दर रविवारला सकाळी रामधून आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना होत असते। या रामधून मध्ये आपण वेगवेगळे विषय हाताळतो। आजचा विषय मोबाईलचा दुष्परिणाम। मोबाईलमुळे काय काय कसं घडून आलं आपल्या भारत देशामध्ये नाही पूर्ण जगामध्ये। हा मोबाईल जरी छोटासा यंत्र जर असला तरी तो आज अनेक बाबतीमध्ये त्याने जीवन उद्ध्वस्त करून टाकलेल्या लोकांचं, पण ते कशामुळे झालंय त्याकडे आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आणि त्यानंतर या मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसाच्या जीवनावर कसा विपरीत परिणाम होत आहे आणि मनुष्य स्वतःला प्रगतिवान समजत आहे परंतु कसा अधोगतीकडे चाललेला आहे याचं जिवंत उदाहरण आता म्हणजे हा मोबाईल आहे। तर या मोबाईलच्या बद्दल आपल्याला काय चिंतन मंथन करायचं आहे। या मोबाईलच्या बद्दल चिंतन मंथन करताना हे मुलं आधी संदेश नारे देतील, त्यानंतर पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचं आहे। रेडी 1 2 3 स्टार्ट। मोबाईलचा अतिवापर आपली अधोगती, आपली अधोगती। मोबाईलचा अतिवापर आपली अधोगती, आपली अधोगती। मोबाईलचा अतिवापर आपली अधोगती, आपली अधोगती। मोबाईलचे व्यसन जीवन उद्ध्वस्त, जीवन उद्ध्वस्त। मोबाईलचे व्यसन जीवन उद्ध्वस्त, जीवन उद्ध्वस्त। मोबाईलचे व्यसन जीवन उद्ध्वस्त, जीवन उद्ध्वस्त। मोबाईलवर वेळ किती वाया जातो? मोबाईलवर वेळ किती वाया जातो? 4 ते 5 तास, 4 ते 5 तास। मोबाईलवर वेळ किती वाया जातो? 4 ते 5 तास, 4 ते 5 तास। मोबाईलवर वेळ किती वाया जातो? 4 ते 5 तास, 4 ते 5 तास। मोबाईलचे व्यसन किती मुलाला? 64% मुलांना, 64% मुलांना। मोबाईलचे व्यसन किती मुलाला? 64% मुलांना, 64% मुलांना। मोबाईलचे व्यसन किती मुलाला? 64% मुलांना, 64% मुलांना। मोबाईलच्या व्यसन किती पालकांना? 76% पालकांना, 76% पालकांना। मोबाईलच्या व्यसन किती पालकांना? 76% पालकांना, 76% पालकांना। मोबाईलच्या व्यसन किती पालकांना? 76% पालकांना, 76% पालकांना। तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी? आयुष्य सुलभ होण्यासाठी, आयुष्य सुलभ होण्यासाठी। तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी? आयुष्य सुलभ होण्यासाठी, आयुष्य सुलभ होण्यासाठी। तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी? आयुष्य सुलभ होण्यासाठी, आयुष्य सुलभ होण्यासाठी। मोबाईलचा वापर गरजेनुसार, गरजेनुसार। मोबाईलचा वापर गरजेनुसार, गरजेनुसार। मोबाईलचा वापर गरजेनुसार, गरजेनुसार। सोशल मीडिया पासून, सोशल मीडिया पासून, सोशल मीडिया पासून सावध राहा, सावध राहा। धन्यवाद। आता यामध्ये मुलांना आणि पालकांना दोघांनाही मोबाईलचं व्यसन जडलेलं आहे। पालक हे 76% आहेत तर मुलं हे 64% आहेत। आता जेव्हा पालकच मोबाईलच्या व्यसनामध्ये गुरफटलेले आहे तर मुलं हे कसे मागे राहतील? मुले आता त्याच्या पाठीमागे चाललेले आहे। ज्या ज्या घरात जाल तुम्ही त्या त्या घरामध्ये समजा 4 जीव असेल तर 4 जवळ 4 मोबाईल आहे आणि प्रत्येक जण आपापला मोबाईल बघून आलेला आहे। लहान मुलं जर खेळत असेल तर त्याच्या हातामध्ये एखादं चॉकलेट देऊन दिलं की एखादा पुळा बिस्किटचा देऊन दिला तो खात बसते आणि त्याची आई मोबाईलवर जे काही नाही पाहतं ते पाहत बसते। तर अशा प्रकारे हा मोबाईलचं व्यसन लहानपासून तर सगळ्या मोठ्यांना जडलेलं आहे। फक्त मोबाईल ज्याला समजत नाही तेच या मोबाईल पासून दूर आहे आणि ज्याला मोबाईल समजते आता लहान पोरांनाही मोबाईल समजायला लागलं तो मोबाईल शिवाय जेवणी सुद्धा करत नाही, इतकी अशी वेळ आली आहे। आता शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या मोबाईल बद्दल आता सरकारला चिंता लागलेली आहे। काऊन लागलेली आहे? की यायला आता याच्यापासून दूर कसं करावं। आता दूर करण्यासाठी प्रयत्न केला तर काही मुलांनी आत्महत्या केल्या, काही पालकांनी आत्महत्या केल्या मोबाईल नाही भेटला म्हणून, काही बायांनी आत्महत्या केलेल्या। हे सत्य आहे परिस्थिती। तर आज सर्वे झालेला आहे आपल्या नॅशनल इंडियानी सर्वे जेव्हा केला त्या सर्वे मध्ये हे सगळं बाहेर आलेलं आहे आणि आता मुलं म्हणायला लागले की आम्हाला आई बाबा आमच्या सोबत बोलले पाहिजे, पण आई बाबा म्हणते आता त्याला वेळ नाही आहे काऊन का मोबाईल मध्ये त्यांना रममान झालेला आहे। फक्त याच्यातून शेतकरी वर्ग, जो शेतकरी वर्ग आहे जो राबून राहिलेला शेतामध्ये, जो कष्ट करून आलाय, तुमच्या आमच्यासाठी धान्य उगवून आलेला, तुमच्या आमच्यासाठी जो चिंता करून आला तोच यापासून दूर आहे आणि तो सगळ्याच्या बाबतीत विचार करून आलेला आहे। पण तुम्ही जे नोकरीवर असलेले सोशल मीडियामध्ये ज्याला समजून आलंय त्यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये गुरफटून घेतलेलं आहे आपल्याला आणि देशाची अधोगती करण्यासाठी हे उच्च शिक्षितच लोक कारणीभूत आहेत।
हे जे जे गरीब आहे, जे शेतकरी आहे, हे याला कारणीभूत नाही देशाचं वाटोळं करण्यासाठी, देशाचं वाटोळं करण्यासाठी अति उच्च शिक्षण झालेले लोक आहेत, यांनी याचा जास्त दुरुपयोग करायला लागलेला आहे. म्हणून मुलांनी याच्यापासून सावध राहायला पाहिजे. मोबाईल जितका चांगला आहे तितका खतरनाक आहे. हा, आणि स्मार्टफोन, ज्याच्या जेव्हा स्मार्टफोन असेल तो तर याच्यापासून म्हणजे व्यसनामध्ये गुरफटलेला आहे. फक्त साधा जो मोबाईल आधी निघालेला होता, जिओचा मोबाईल, काय बटना, टच बटना, तेच जो वापरत असेल तेच खऱ्या अर्थानं मोबाईल वापरून आलेले आहे. बाकीचे सगळं सत्यानाश करण्यासाठी मोबाईल वापरून आलेले आहे. तर अशा स्थिती आलेली आहे. म्हणून या मोबाईल पासून आता आपण सावधान असायला पाहिजे. मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे, कारण की तुमचाही आता प्रश्न नाही आहे, कारण की शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मोबाईल वरती अभ्यास करायला पाठवलेला आहे. आता उपाय नाही. परंतु तुम्ही जर फेसबुकवर झाले, तुम्ही जर युट्यूबवर जर गेले तर फेसबुकवर नसत तसं चित्र येते डोळ्यापुढं, एक बटन दाबल्याबरोबर बरोबर की जे मुलांना माहित नसेल. आता तुम्हाला एक मी चित्र आधी दाखवतोय. आजकालच्या फेसबुक मध्ये एका मुलीनं टाकलेलं आहे चित्र, गाडी चालवलेली आहे, का महागाची गाडी आहे तिची, आणि त्या महागाच्या गाडीमध्ये पुरे कपडे फाटलेले घातलेले आहे, जाणून फाडलेले, इकडून फाडले तिकडून फाडले, सगळे फाडले आणि सगळं शरीर दिसून आलेलं आहे. तर अशा प्रकारे मोबाईलचा दुरुपयोग करू नये. धन्यवाद. मी बबलू गाडवे, बागेमारी तालुका पारसनी, जिल्हा नागपूर. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव. धन्यवाद.